आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एका मुलीसोबत जाताना पाहिलं. कोण होती रे ती? बहीण असेल. नाही, बहीण नाही. बहिणाची भावाला बिलगून चिकटून बसत नाही ना गाडीवर. चिकटून बसलेली का? मैत्रीण असेल. आत्ता तर म्हणालास बहीण असेल. ती वर्षा होती. वर्षा तुझी बहीण लागते. बहीण असू दे, मैत्रीण असू दे, तुला काय करायचंय? तुझा काय संबंध? कसं असताना संकेत? एक मिनिट थांब. तू काय ऑब्जेक्शनेबल घडताना असं काही बघितलंय का? म्हणजे तुझ्याकडे काही पुरावा आहे का? मी गाडीवरच होतो ना. काही चुकीचं वागलोय का? तसंही नव्हे, आपण जसं बघू ना तसं आपल्याला दिसतं. हे बघे, मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही. मुळात मी चुकलोच नाही. काय संकुचित विचार आहे रे. मला नाही आवडलं. काय चाललंय हे? मी त्या दिवशी तुला भेटायला बोलवलं, तू आलाच नाहीस. इव्हन तू फोन सुद्धा केला नाहीस. मी आलो तो त्या दिवशी, तुम्ही बोलत होतात. बोलत तर आम्ही आता सुद्धा होतो, पण आलास आणि डायरेक्ट आरोप केलास ना त्याच्यावर. बरं, तुझ्याकडे पुरावा आहे का त्याच्या विरुद्ध? कसं असतं ना, काही माणसांना नुसते आरोपच करता येतात. आपण मदत करतोय असं दाखवायचं असतं त्यांना. वेद, तुझ्याकडे उत्तर नसतील ना तर प्रश्न सुद्धा विचारू नकोस. नली, अगं एक विचारू का तुला? विचार. संकेत आणि नलीचं काय सुरू आहे का? अरे असेल तर असेल, मला काय देणं घेणं. हेल्मेट दे. मी आपलं सहज म्हणून विचारलं तुला. अरे पण माझा काय संबंध आहे? मला का खोदून खोदून विचारतोयस? काही खोदून नाही विचारत आहे. उठ. सहजच विचारतोय मी तुला. तू काय एवढा चिडतोयस? मी कुठे चिडलोय? मी तिला समजवायचा प्रयत्न केला, ती ऐकत नाहीये. ती आंधळी झालीये. केस चालली की बसेल रडत. चल. सत्यवान, काय हे? कसलं टेन्शन होतं तुला? मला काही बोलला नाहीस, काही नाही, डायरेक्ट हात लावून घ्यायला निघाला होतास. आणि काय रे, सगळ्यांसमोर मी बोललो नाही, पण मला तुझा चेहरा काहीतरी वेगळा दिसत होता. भेदरला होतास. काय झालं होतं नक्की? हेच सांगायला आलो होतो. त्या समोरच होत्या. सत्यवान, असा अर्धवट मोडकं तोडकं बोलत राहिलास तर काय समजणार आहे मला? काय ते स्पष्ट सांग. त्या गळ्यात फास अडकवला आणि खिडकीजवळ थोरल्या खोतीनबाई दिसल्या. गोदा? त्यांची चळचळीत नजर बोलल्या, इतक्या सहजासहजी गळफास घेऊन मरू देणार नाही मी तुला. मालक, मालक ते आहे. त्यांचा आत्मा भटकतोय मालक, आणि काय पण करू शकतोय आतृप्त आत्मा. सत्यवान, घाबरू नकोस. काही होणार नाही. ते काही करू शकणार नाही. होणार, आपण वाचणार नाही मालक. सत्यवान, जोपर्यंत ताईत आपल्या गळ्यात आहे ना, तोपर्यंत गोदाच काय, कुठली वाईट शक्ती आपलं काहीही करू शकणार नाही. काळजी करू नकोस. शांत.
खूप लकी आहे, मला तुझ्यासारखी सुंदर समजूतदार मैत्रीण मिळाली. खरं सांगू का, वेदला आपण दोघं एकत्र बघून त्याचा फार जाळफाट झालाय. होऊ दे नली, ट्रस्ट मी, मला फक्त तुझी साथ हवी आहे ग. संकेत, तुला मी आधीच स्पष्ट केलं होतं आपण फक्त मित्र मैत्रिणी आहोत म्हणून. अरे माझं प्रेम आहे. तू गैरसमज नको करून घेऊ, मी खरंच असं. संकेत, हे बघ, देवाने स्त्रीला विशेष शक्ती दिलेली असते. पुरुषाच्या नजरेतला आणि स्पर्शातला भाव तिला बरोबर ओळखता येतो. या असल्या गोष्टी खपवून नाही घेणार मी. हो नली नली, सॉरी सॉरी नली 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 नली, सॉरी सॉरी मा, मी भावनेच्या भरात असं वागलो ग, खरंच सॉरी खरंच. वर्षा कोण आहे रे? मला नाही माहिती वर्षा कोण आहे. हे बघ नली, तू त्या वेदच्या बोलण्यावर विश्वास नको ठेवू बर का. मी तुझ्या नजरेतून पडाव म्हणून हे असले प्रयत्न करतोय. तो काय अर्थ आहे का? आता माझ्या बाईकवर मुलगी होती म्हणून मी लूज कॅरेक्टर नाही, हेच तुझ्या मनात भरवायचंय त्याला. काय हवेतल्या गोष्टी आहेत? काही पुरावा आहे का? मला सांग, तुझ्या प्रश्नांची तरी उत्तरं दिलीत का त्याने? नाही देणार. अरे घाबरटे, एका तिकडीशी लग्न करण्याची धमक आहे का त्याच्यात? माझ्यात मी करणार. मी घरच्यांना समजावणार. मी करणार तुझ्याशी लग्न. आई शपथ. काय सांगतेस नले? हातात हात घेतला पहिलेच भेटीत? काय ही काय तुला साधी गोष्ट वाटतीये? या संकेतची ना डेअरिंग वाढत चालली आहे आजकाल. हातात हात घेऊन हात फसवायचा. असं काही फसवणार नाहीये तो. मी त्याला जागच्या जागेत चांगली समज दिली आणि हात धरतो. अगं मी म्हणाले ना तुला, मी चांगली समज दिली, परत अशी डेअरिंग नाही करणार तो. नले, अजूनही माझ्या मनात पाल चुकचुकतीये. हे जे काही घडतंय ना ते मला बरोबर नाही वाटत आहे. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? आहे ग, पण मला असं वाटतंय की तू संकेतला भेटतेस ना, ते तू तुझ्या घरच्यांना विश्वासात घेऊन सांगायला हवंस. पण मिताली, कशातच काय नाहीये, मी काय सांगू घरच्यांना? अगं म्हणूनच सांगतेय, उगाच फाटक्यात पाय अडकवू नकोस. गावात चर्चा होऊन जर घरी पोचलं तर उगाच गुंत वाढेल. मिताली, तुला मी आता. अगं मिताली काय मिताली, आधीच सावध करते तुला. हे बघ, तू आईशी बोलू शकत नाहीस ना, पण ऋषीशी तर बोलू शकतेस ना. अगं पण अजून त्याच्या घराकडून काहीच कळलं नाहीये. काहीतरी निर्णय येऊ दे ना, तर मी दादाला काहीतरी सांगू शकते. नले, विषय लग्नाचा आहे. पण निर्णय तर येऊ दे ना. कर, तुला जे योग्य वाटतंय ना तेच कर. अगं तू रागवतेस काय लगेच? हा मिताली, कारण मला हे वळण धोक्याचं वाटतंय नले. हे बघ, तू एकतर घरी कल्पना दे, नाहीतर निर्णय येईपर्यंत संकेतला भेटूच नकोस. तूच सल्ला दिलेलास ना मला, मैत्रीण म्हणून भेट त्याला म्हणून. पण गावात चर्चा होऊन ठिणगीचा वणवा होऊ नये असं पण वाटते मला. गावातली लोक ना तर बिनकणाची असल्यासारखीच आहे. झाडाशी लग्नाचा माझा विषय आहे ना, नवीन विषय मिळाला ना त्यांना सगळ्याला. मग तू स्वतःहून का विषय देते चर्चेला? मला कळतंय तुला काय म्हणायचं, तुझ्या भावना पोचतायत माझ्यापर्यंत. मी विचार करते यावर. सौरभराव, टेम्पो भरला? कधीच. डिस्पॅच ऑर्डर चेक केलीस? विसरलो. सौरभ, असं कसं चालेल? पटकन चेक कर. करतो. मे आय कम इन सर? हो, ये.
सर, रणजित सर नाही आले? नाही ग, काही काम होतं का? हो, ऍक्च्युली ते पेमेंट रिमाइंडर द्यायचं होतं. मला डिटेल्स पाठव, मी करतो. बरं ठीक आहे, पाठवते. बरं वर्षा, तू संकेतला ओळखतेस ना? संकेत कॅफेवाला? हा, हो सर, ऍक्च्युली तो फ्रेंड आहे माझा. आम्ही दोघं ना एकाच कॉलेजमध्ये होतो. तुमचं काही काम आहे का त्याच्याकडे? नाही, सहज विचारलं. ठीक आहे. तू डिटेल्स पाठव. हो, यू कॅरी ऑन. सौरभ, वेद भेटला का रे नलीला? हो, पण नली बरोबर तो संकेत होता. संकेत? हल्ली नलिनी त्या संकेत बरोबरच असते ना. चल, काही बोलतोयस? बरोबर असणं याचा अर्थ फार वेगळा असतो रे. मैत्री असेल दोघांमध्ये. आता मैत्री आहे की नाही ते मला माहित नाही, पण नलिनी जेव्हा संकेत बरोबर होती आणि त्यानंतर जेव्हा दादा तिथे गेला तेव्हा दादा आणि त्या संकेत मध्ये खूप मोठे वाद झाले. अच्छा, म्हणजे नलिनी संकेत बरोबर होती म्हणून वेद चिडला का? असं मला तरी वाटलं. नलिनी आवडते का रे वेदला? ऍक्च्युली दादा तसं काही स्पष्ट बोलला नाही याबद्दल, पण मला जाणवलं ग काहीतरी आहे. कारण दादाना खरंच खूप चिडला होता ग. मलाही वेदच्या बोलण्यातून असं जाणवलंय की त्याला नलीबद्दल काहीतरी नक्की वाटतं. चांगलंय. काय चांगलंय यात? सौरभ, कसा आहेस रे तू? माझ्या तरुण मुलाला एक मुलगी आवडते, यात वाईट काय आहे? आई, ती नलिनी गावडे आहे. मी तिला लहानपणापासून बघतीये. नाकी डोळी सुंदर, सुणसुणीत, स्मार्ट मुलगी आहे ती. आता आपल्याला हे जाणून घ्यायला पाहिजे की वेदच्या मनात नलीबद्दल नक्की काय. त्याने काही फायदा होणार आहे का? का नाही होणार? आई, समजा दादाला नलिनी आवडत जरी असली तरी सुद्धा वेद आणि नलिनी यांचं लग्न होणार आहे का? का नाही होणार? ही बाबाराव खोत. बाबा वेद आणि नलिनीच्या लग्नाला परवानगी देतील असं वाटतंय तुला? पण काय वाईट आहे रे त्या नलीमध्ये? आई, ती तिकडी आहे. शी, अशा जुनाट आणि बुरसटलेल्या विचारांना ना मी भीकच घालत नाही. अगं पण आई, बाबा, हे बघ, माझ्या मुलाच्या सुखाचा प्रश्न आहे. माझ्या मुलाला एक सुंदर मुलगी आवडली, मी त्याच्या पाठीशी उभी आहे. त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि माझ्या मुलाच्या सुखासाठी मला काहीही करावं लागलं ना तरी मी डगमगणार नाही. बस. बस बस. आपल्या लग्नाला जवळपास 18 वर्ष पूर्ण झाली. इतकी वर्ष तू माने इतबारे माझी सेवा करतेस, पण मी तुला त्या बदल्यात कधीच चांगली वागणूक दिली नाही. तरी तू मनोभावे इतकी माझी सेवा करतेस. कंटाळली नाहीस का ग माझ्या या स्वभावाला, माझ्या अशा वागण्याला? कंटाळली नाहीस? दादानी माझं लग्न घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी तुझ्याशी लावून दिलं. मला माहित होतं की मी का लग्न केलं ते मला माहित होतं. पण तुझं काय, तुझ्या मनात काय काय कळत नाहीये मला. हा, तुझ्या मनात नक्की काय आहे ते कळत नाहीये. का ऐकलंस तू तुझ्या बापाचं? हा, का का केलंस अनोळखी माणसाशी लग्न? काय होतं नक्की तुझ्या मनात? नाईलाज होता का काही तुझा? असो, इतकी वर्ष व्रतस्थ राहणं
कठीण असतंय बाई. कशी काय सहन करतेस तू हे सगळं? कशी सहन करतेस तू हे सगळं? खोतीणबाई काय हो खोतीणबाई वगैरे मला नावाने चाक मारत जाऊ तुम्ही. बरं बरं बरं. काय हवं होतं का? अगं बाबाला शोधते. कुठे गेलाय तो? ते कामाला गेलेत. अगं कामावर तर रोजच जातो ग, पण तो कुठे गेलाय ते मी कसं विचारणार? मग कोण विचारणार? तुझा नवरा काय करतो, कुठं जातो, कधी येणार, तुलाच विचारणार ना. म्हणून तुला खोतीणबाई अशीच हाक मारली. अगं आता तरी स्वतःची जबाबदारी ओळखायला शिक. नुसती डोळ्यावर झापडं बांधून बसायचं नाही. अगं थोरली सूनबाई आहेस तू, संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळायची आहे. मुलं तरुण झालीत, त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं. दीर जाऊबाई सगळ्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं. कुणाचं वागणं बोलणं खटकलं की तिथल्या तिथं समज द्यायला हवी. काही कळतंय का खोतीणबाई? हो हो. वेद विचारत आहेस? नाही ग. का? मी आलेलं कळलंय नाही तुला. कसला विचार करतोयस? सौरभ काम करतोय ना व्यवस्थित? करतोय. सुरुवातीला वेळ लागतो सगळ्यांना, पण एकदा गोडी निर्माण झाली की इंटरेस्ट पण वाढतो. जसं कामाचं तसंच नात्यांचं सुद्धा. फार विचार करू नकोस. माझ्या विचार केल्याने तसाही काय फरक पडतोय? विठा काकू आणि काकाच्या नात्यातली जी कटुता आहे ना, ती खूप त्रास देते मला. आई विठा काकू. चांगला विषय बदलतोयस रे. कशी आहे नलिनी? आई नको ना तो विषय. तू मुलगा काय त्याचं नाव? संकेत. त्याने गोड गोड बोलून नलीला बरोबर मॅन्युप्युलेट केलेलं आहे. मला काय तो साधा सरळ वाटतच नाही, पण काय नलीला जर तो आवडत असेल तर मी कशाला इंटरफेअर करू ना. जो तो आपला आयुष्य आपल्या मर्जीने जगायला मोकळा आहे. पण वेद खरं फार काळ लपून राहत नाही. एक ना एक दिवस नलीला बरोबर कळेल की तो संकेत बरा मुलगा नाहीये. शेवटी सगळं नियतीच्या हातात असतं, पण तू सगळं चांगल्या उद्देशाने केलंयस. तर यापुढे नलीचं नशीब. तर तुला ऑफिसला जायचंय ना? हो, उशीर होतो. खूप छान, खूप प्रसन्न आहे ही वास्तू. समोर एवढं छान अंगण आहे आणि ऑफिस पण मला इथून खूप जवळ आहे. आवडलं मला घर. छोटस आहे पण तुला पाहिजे तितके दिवस राहा. हो, पण याच्या भाड्याचं काय? सायली, हे घर मी भाड्यासाठी नाही बांधलेलं. त्या घरात तुमच्या डोळ्यात अश्रू? काही आठवणी इच्छा सोडत नाहीत सायली. मी पूर्वी कामधंद्याच्या निमित्तानं या जिल्ह्याच्या गावाला यायचो. काय 5-5, 7-7 दिवस मुक्काम पडायचा. मग माझ्या बायकोनं आग्रह करून हे घर घ्यायला लावलं मला. या घरात सगळ्या तिच्या आठवणी आहेत.
मला सांग, मी हे घर भाड्यानं कसं देऊ शकतो? म्हणजे तुम्ही मला तू बिनधास्त राहा, बाकी कसली काळजी करू नकोस. माझी खात्री आहे तू स्वतःच घर असल्यासारखं या घराची काळजी घेशील. हे घर पुन्हा एकदा आनंदानं असं खुलून येईल. आणि मला सांग, आपल्या माणसाकडून कोणी भाडं घेतं का? तुम्ही बायकोच्या आठवणीत हळवे झाले. हा ते नाही, पण तिच्या 2 अनमोल आठवणी आहेत माझ्याकडे. माझी 2 गोड मुलं. काय झालं सायली? हे सुख माझ्या नशिबात कुठे? माझे मिस्टर अचानक गेले आणि निपुत्रिक राहिले मी. सायली, अगं